सावकारीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या सावकाराला अटक। उपनगर पोलिसांची कामगिरी। उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे हेमंत कृष्णा कापसे वय 41 वर्षे यांनी पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद दिली की फिर्यादी यांना पैशांची अडचण असल्यामुळे त्यांनी ओळखीचे कैलास मैद यांच्याकडून व्याजाने 2,50,000 रुपये पैशाच्या बदल्यात कैलास मैद यांनी फिर्यादीकडील 4 चाकी गाडी घेऊन घेतली व फिर्यादी यांना पैसे घेतल्यानंतर 2 महिन्यांमध्ये घेतलेले पैसे व्याजासहित परत करण्यासाठी गेले असता आरोपी कैलास मैद याने फिर्यादीकडून बळजबरीने 50,000 रुपये घेऊन अजून 2,75,000 रुपयाची खंडणीची मागणी केली व खंडणी न दिल्यास फिर्यादी व फिर्यादीचे परिवारास संपवून टाकण्याची धमकी दिली। तसेच कैलास मैद यांचे हस्तक संतोष कुशारे व फरहान सय्यद यांनी सुद्धा खंडणी दिली नाहीतर फिर्यादी व फिर्यादीच्या परिवारास संपवून टाकण्याची धमकी दिली। आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण शाखा यांच्याकडून वेळोवेळी टॉवर लोकेशन घेऊन आरोपीचा मुंबई नाका रविशंकर मार्ग टाकळी रोड नांदूर नाका जत्रा हॉटेलपर्यंत पाठलाग केला। वडाळी भोई येथील एका प्लॅटिंगच्या साईटवर आरोपीचे शेवटचे लोकेशन आले त्यावेळी पोलीस पथक सदर ठिकाणी पोहोचले असता आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वरील पथकाने त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले व सदर आरोपीस पोलीस पथकाने पोलीस स्टेशनला आणून नमूद गुन्ह्यात अटक केली आहे। नमूद आरोपीकडून आरोपीने गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तारण म्हणून ठेवलेली 3 लाख रुपयाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी 4 चाकी MH 01 DK 1640 ही नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आली असून एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस अंमलदार गौरव गडवी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, पंकज करपे, संदेश रघतवान, सूरज गवडी, प्रवीण सांगळे, मिलिंद बागुल अशांनी तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा यांनी वेळोवेळी दिलेल्या मोबाईल लोकेशनच्या आधारे यशस्वीरित्या पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।